नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौसाहुणम् अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःखभंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। अनंतानंत सिद्ध परमेष्ठी भगवान की जय। विराग सनातन शांत निरंश निरामय निर्भय निर्मल हंस सुधाम विबोध निधान विमोह प्रसीद विशुद्ध सुसिद्ध समूह असमसमय सारं चारु चैतन्य चिन्नं परपरिणति मुक्तं पद्मनन्दीन्द्रवन्द्यं निखिल गुणनिकेतं सिद्धचक्रं विशुद्धं स्मरति नमति यो वा स्तौति सोभेति मुक्तिम्। सिद्धांच्या जयमालेमध्ये शेवटचा शुभाशीर्वाद बघत होतो आपण, काय ते पुष्पांजली आहे त्याच्यामध्ये सांगितलं काय पद्मनंदींद्र वंद्यम म्हणजे काय म्हणलं, ॲक्च्युली आहे अर्थ तिथं पद्मनंदी आचार्यांकडून जे वंद्य आहेत वंदन करण्यायोग्य आहेत असे ते सिद्ध भगवान, त्यांचं मी स्मरण करतो नमन करतो स्तवन करतो पूजन करतो असं ते घेतलेलं आहे. पण त्याचा अध्यात्म अर्थ काढला. पद्मनंदी इंद्र वंद्य, पद्म म्हणजे कमळ घेतलं, हृदयरूपी कमळाला नंद म्हणजे आनंदित करणारा, इंद्र म्हणजे कोण, त्या हृदयावर विराजमान असणारा आपला शुद्ध आत्मा जागृत आत्मा, तोच वंद्य आहे. पद्मनंदींद्र वंद्यम असा तो माझा शुद्धात्माच कसा आहे, हृदयरूपी कमलावर विराजमान आहे. म्हणून त्याच्यामध्ये म्हणतो, सांगितलं होतं ना मराठी अष्टकामध्ये, ज्ञानाष्टक का काहीतरी नाव आहे त्याचं, काय सांगितलं त्यात, तनुजीन मंदिर मनकमलासन त्यावरी चिन्मय तुंग, म्हणजेच मनकमलासन. आता त्यांनी घेतले की हृदयरूपी कमलासन आणि त्याच्यावर विराजमान असणारा तो माझा शुद्ध आत्मा, तो इंद्र आहे आणि तोच नित्य माझ्याद्वारे वंदन करण्यायोग्य म्हणजेच अनुभवण्यायोग्य जाणण्यायोग्य आहे. त्या शुद्ध आत्म्याला मी नमस्कार करतो स्मरण करतो त्याचंच पूजन करतो. आपण आपल्या आत्म्याचं पूजन कसं करायचं, बाहेर तिथं त्या अरिहंतांचं काय म्हणायचं आदिनाथांचं महावीरांचं पूजन करू शकता. स्वतःच्या आत्म्याचं पूजन कसं करायचं, तर पूजन करणे म्हणजे असं काही द्रव्यांनी हात जोडून वगैरे करायचं नाही आहे, तर पूजा सांगितलं ना माताजी काय सांगतात, पवित्र आत्म्याकडे गमन करणे यालाच खरं पूजा म्हणतात. म्हणजेच त्या आत्म्याला जाणणं त्याला ग्रहण करणं ही खरी पूजा आहे. किंवा अजून नमस्कार करणं म्हणजे सुद्धा काय म्हणलं, स्वीकार करणं. मग आपण आपल्या आत्म्याला स्वीकार करणं हाच खरा नमस्कार आहे. स्मरण नमस्कार पूजन स्तवन हे सगळं एका द्रव्यामध्ये आपण आपल्या आत्म्याला केलं तर आपल्याला सुद्धा तशी अरिहंत सिद्ध दशा सहज प्रगट होणार. म्हणून आपण त्या सिद्धांचं स्मरण करतोय. तर कसं सिद्ध बनायचं आहे याच्यासाठी आपण बघत होतो. काय पहिले पॉईंट बघितले होते,
सिद्ध कसं बनायचं आहे? मोनिका, पहिलं पॉईंट काय होतं? स्टेप्स सांगत होतो ना आपण सिद्ध बनण्यासाठी. तर पहिली स्टेप काय होती? भक्ती. हां, काय सांगितलं होतं? भक्ती कशी करायची, कोणाची करायची, कधी करायची, किती करायची, सगळ्याचा विवेक पाहिजे ना आपल्याला. नाहीतर आजपर्यंत कोणाची भक्ती केली हो? एकतर शरीराची परिग्रहाची स्तुती केली, भक्ती केली, नाहीतर आपल्या विभावभावांची भक्ती केली, नाहीतर पुढं जाऊन सांगितलं कुदेवादींची भक्ती केली. त्यामुळं मला आजपर्यंत खरे देवशास्त्र गुरु मिळाले नाहीत, किंवा खरा मार्ग मिळाला नाही, किंवा माझा स्वभाव समजला नाही. जो खरा स्वभाव आहे तो समजला नाही. म्हणून आज करा भक्ती कोणाची हो? जिनेंद्र भगवंतांची भक्ती करा, तर आपल्याला आपला निज इंद्र, निज आत्मा प्राप्त होईल. ह्याच्यासाठी थोडंसं इथे चांगलं घेतलं आहे पॉईंट. वाचते मी, एक मिनटं काय घेतलं होतं. काल काय काय सांगितलं होतं? 4 गोष्टी. जर सिद्ध बनायचे तर काय काय स्टेप्सनी जावा? जानो, काय विसरला काय? मानो, जाओ आणि पाओ. म्हणजे काय? जाणू याने जाणा. पहिल्यांदा सिद्धांना यथार्थ जाणून घ्या. अरिहंत सिद्ध किंवा स्वतःचा स्वभाव, अरिहंत सिद्ध स्वभाव त्याला नीट जाणून घ्या. जाणा. नंतर माना. तसा मी आहे असं मानणं आवश्यक आहे. ठीक आहे, जाणलं सगळं शब्दात आलं की, पण मान्यतेमध्ये नाही आलं तर सम्यक्त्वाची प्राप्ती होणार नाही. म्हणून सांगतायत माना. पुढं ध्या. म्हणजे काय? त्याचं ध्यान करा. तसा मी आहे असा अनुभव करा, तर तुम्हाला तशा पदाची सहज प्राप्ती होते. हे सांगितलं होतं. सिद्ध कसे आहेत? निर्मोह आहेत. मग आपण सकाळी बघितलं होतं ना, काय एका सिद्धांच्या ठिकाणी किती सिद्ध राहतात हो? सिद्धशिलेवर सिद्ध विराजमान आहेत. एका सिद्धांच्या ठिकाणी अनंत सिद्ध राहतात आणि एका सिद्धांच्या ठिकाणी एक सिद्ध राहतात. असं दोन्ही वर्णन करून सांगितलं होतं. काय? एक माही एक राजे, एक माही अनेक नो. एका सिद्धांच्या ठिकाणी एक सिद्ध राहतात म्हणा, किंवा एका सिद्धांच्या ठिकाणी अनंत सिद्ध राहतात म्हणा, अशी तिथं चर्चा आली होती. कशाच्या अपेक्षेने? त्यांच्यामध्ये सूक्ष्मत्व गुण प्रगट झालाय, अवगाहनत्व गुण प्रगट झालाय. त्याच्या निमित्तात अनंत सिद्ध त्या एका क्षेत्रामध्ये विराजमान होऊ शकतात, किंवा एक सिद्ध एकामध्ये राहतात म्हणजे ते स्वतः आपल्या स्वभावामध्ये राहतात. या अपेक्षेने एकामध्ये एक राहतात असं सांगितलं. तर सिद्ध राशी किती आहे आणि संसार राशी किती आहे हो? माहित आहे? असं कोणी विचारलं शंका की, म्हणले 1 वे ट्रॅफिक आहे ना. जसं म्हणलं काय, आत्ता वर्तमानात आपण इथं आहे, कुठं? मध्य लोकामध्ये म्हणा, जाऊ दे 3 लोकामध्ये आहे, भ्रमण करतोय 4 गतीमध्ये. तर जेव्हा मुक्त होणार जीव तेव्हा इथून जाणार सिद्धशिलेवर, बरोबर. पण रिव्हर्स जर्नी नाही आहे, म्हणजे सिद्धशिलेवरचे जीव संसार राशीमध्ये येत नाहीत. मग असं विचारलं एकांनी की, म्हणले निरंतर खालून वर जाण्याचीच क्रिया चालू आहे. भूतकाळामध्ये अनंत काळ गेला, आता वर्तमानात गेलेत अनंत सिद्ध, परत पुढं पण भविष्यामध्ये पण अनंत सिद्ध होणार. मग त्यांनी विचारलं की, संसार राशीतून एक 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 करत अशी किती सिद्ध मुक्त होत आहेत, म्हणजे किती जीव मुक्त होत आहेत? अनंत जीव मुक्त झालेत, होत आहेत आणि होतील. तर मग ही राशी मायनसमध्ये जायला पाहिजे ना. काय म्हणायचं, फक्त इकडून वर जायचंच कार्य चाललंय, वरून खाली येत नाहीये, किंवा या राशीमध्ये काय भर पडत नाहीये संसार राशीमध्ये.
मग त्याचं एक जरासं कोरिलेशन करून सांगितलंय काय, संसार राशी जर 13 मानली तर सिद्ध राशी 3 असते. म्हणजे काय असं कंपॅरिझन आहे त्याचं. जर संसार राशी 13 प्रमाण असेल म्हणजे इतकी जास्त असेल तर त्याच्या समोर सिद्ध राशी, ॲक्च्युली संसार राशी पण अनंत आहे आणि सिद्ध राशी पण अनंत आहे, पण त्या अनंतामध्ये कसं कमी जास्त पण आहे ह्याच्यासाठी सांगतायत. काय कळलं? संसार राशी जर 13 प्रमाण असेल तर त्याच्या समोर सिद्ध राशी ही 3 प्रमाण आहे. तर काय सांगायला लागले, सिद्धांचं वर्णन चालू आहे. म्हणजे सिद्ध कसे आहेत, सिद्ध शिलेवर विराजमान आहेत, सगळ्या कर्मांनी मुक्त झालेले आहेत, आपल्या आनंदामध्ये मस्त आहेत. कुठं असतात सिद्ध माहिती आहे? म्हणजे आपण कुठं आहे, संसारामध्ये आहे. संसार म्हणजे 4 गतींमध्ये परिभ्रमण करणं, 5 परावर्तनामध्ये जाणं, ह्याला म्हणलं संसार. आणि याच्यातून मुक्त झालेत असे ते कोण, सिद्ध. तर त्या सिद्धांचं वर्णन करता येतं, कसे आहेत सिद्ध ह्याच्यासाठी. तर आम्ही काय चाललो होतो बघत होतो की आपल्याला सिद्ध बनायचं आहे का, कसं बनणार आपण सिद्ध, बनायचं आहे सिद्ध बनायचं आहे का भैया, कसं बनणार, संसार करत, धंदा करत, स्वयंपाक पाणी जेवण खाण करत कसं सिद्ध बनायचं आहे. सिद्ध बनण्यासाठी एक स्टेप आहे, म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला आता हे जे बनलेत ना अरिहंत सिद्ध, आता जे आपल्याला मंदिरामध्ये आपण दर्शन करतो जे विराजमान आहे ते कोण आहेत, अरिहंत भगवान आहेत. आणि त्याच्यानंतरची स्टेप म्हणजे सिद्ध आहेत. मग अरिहंत बनायला त्या मुनिराजांनी काय केलं, पहिलं केलं आत्मध्यान, म्हणजे मी आत्मा ह्याचा निर्णय पहिल्यांदा. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही कोण आहे हो, मी आत्मा आहे हेच परिचय नाही आहे आपल्याला. आपण बाकीचं सगळं आपला परिचय करतोय बाहेरून, पण आत्मा आहे ह्याचा परिचय झाला तर त्याच्या पुढची स्टेप येणार. म्हणून सांगतायत की पहिला आत्म्याला ग्रहण करा, मग त्याच्यानंतर एक एक पॉईंट्स कळत जातील कसा आहे आत्मा. म्हणून मग घेतलं की आम्ही त्याच्यामध्ये पहिली स्टेप भक्ती, भगवंतांच्या प्रती आपली किती भक्ती आहे, तर याच्यासाठी छान घेतलं. याच्यामध्ये थोडंसं वाचते मी. ऐसा ही कोई अचिंत्य महात्म्य भक्ति का है, तभी तो आपकी भक्ति सम्यक्त्व का कारण कही जाती है. जिनेंद्र भगवंतांची भक्ती करणारा जीव नियमाने मुक्त होतो, म्हणजे त्याला सम्यक्त्वाची प्राप्ती होते, जो सम्यक दृष्टी होतो तो नियमाने मुक्त होतो. यह आपकी भक्ति अधिक निकट होते हुए भी अति दूर है और अति सरल होते हुए भी अधिक कठिन है. काय भक्ती सोपी आहे का कठीण आहे, अति सरल होते हुए भी अधिक कठिन है आणि निकट होते हुए भी अति दूर है. हां, भगवान जवळ आहेत का लांब आहेत, जवळ आहेत का लांब आहेत, त्यांना सम्यक रीतीने व्ह्यू आहे ना तो एक. हां, तुमचं घर जवळ आहे का लांब आहे सांगा आता, इथंच आहे, ज्ञानातच आहे म्हणल्यावर लांब कुठं गेलो, सगळं आपल्या जवळच आहे, घेऊनच बसतोय ना. मग तसंच आहे सिद्ध, पण तिथं नाही आहेत. सिद्ध शिलेवर बघू नका, सिद्ध तर माझा स्वभाव आहे किंवा माझ्या ज्ञानात जेव्हा मी घेणार तेव्हा सिद्ध माझ्या निकट आहेत. म्हणून सांगतायत की ते अति निकट पण आहेत आणि अति दूर आहेत. आणि जे काय म्हणतात त्यांची भक्ती करणं ही अति सरळ पण आहे, अति कठीण पण आहे. धंदा करणं सोपं आहे का कठीण आहे, किती प्रश्न पडले. सोपं पण आहे कठीण पण आहे. धर्म करणं सोपं आहे का कठीण आहे, म्हणा सोपंच आहे. काय विशाल भैया, त्याच्याशिवाय स्वीकारणार नाही हो, त्याच्याशिवाय पुढं सरकणार नाही आपण. कठीण आहे. हा संसार होय ना, थोडा बघू कुठं धरून बसलाय असं की त्याला सोपं कठीण म्हणतोय तरी सुद्धा नाही, त्याच्यातच जायचंय, त्याच्यातूनच बाहेर पडायचंय. म्हणून सांगतायत की भक्ती अशी असावी की जी तुम्हाला एक मार्ग दाखवते आपल्याला मुक्त होण्यासाठी, सुखी होण्यासाठी. सुख पाहिजे ना, कुठून मिळणार हो, किती धन कमवल्यावर सुख मिळणार, किती पाहिजेत, किती सुख पाहिजे का किती धन पाहिजे, काय हो तुम्ही मागता काय, किती पाहिजेत,
किती पाहिजे तेवढं कमीच पडतं, किती मिळालं तरी सुद्धा. त्यामुळे ती सुखाची वस्तू नाही आहे. त्याचा पाठलाग सोडा तर ती पाठलाग करते तुमचा. म्हणून आम्हा सांगतात काय नेहमी, कीर्ती आणि नाही कीर्ती ही सदा कुमारी असती म्हणले. म्हणजे जिला तो आवडतो तो तिला वरत नाही, आणि ज्याला तिला वरायचंय तो पुढं जातो. कळलं काय काय म्हणायचं. कीर्ती म्हणजे काय, तुमची प्रसिद्धी, तुमचं यश म्हणा, तुमचं धनधान्य म्हणा, जे काय प्राप्ती झालेली आहे ते सगळं ज्याला पाहिजे त्याच्याजवळ येत नाही, आणि ज्याच्याजवळ ती जाती त्यांना अपेक्षा नाही आहे. आता हे चक्रवर्ती वगैरे जाऊन त्या मुनींच्या समोर रत्न चढवतात. त्या मुनींना किती व्हॅल्यू त्याची हो. मागितलं होतं त्यांनी, ठीक आहे, ठेवून काय करणार. म्हणजे ज्यांच्या नशिबात आहे ना त्यांना नको आहे, आणि ज्यांना पाहिजे त्यांच्याजवळ ती जात नाही. आता काय करायचं. म्हणजे मधल्यामध्ये लटकत राहते अशी सांगितलं. म्हणून कीर्ती नेहमी कुमारी असते असं सांगितलं, कोणी तिला वरत नाही. मग म्हणून जी आपल्या हातात येणार नाही आहे तिच्या नादी का लागायचं आहे. न त्याच्यातून आपल्याला आनंद मिळणार आहे, न आपला संसार काय नष्ट होणार आहे. संसार चांगला होणार आहे. कोणाला चांगला करायचा ना त्यांनी धनाला धरून बसायचं. कसं विशाल भैया, धनाला जो धरणार तो संसारातच राहणार, धर्माला धरणार नाही. मग धर्माला धरणाऱ्याची काय गती झाली याच्यासाठी थोडंसं सांगतायत. अनादिकाल से आज तक इस पंच परावर्तन रूप संसार में संसरण करते अनंत काल निष्फल गवाया. कौन सा पुद्गल परमाणु ऐसा रहा जिसे अपने कार्मण तथा नो कर्म शरीर रूप करके अनंतो बार न छोड़ा हो. हे शरीर आपल्याला आत्ताच मिळाले वाटतंय ना, असे अनंत वेळा शरीर धारण केली आणि मेलो आपण. असं कुठलंही एक परमाणू नाही राहिलं ज्याला आपण ग्रहण नाही केलं असेल. सगळ्या म्हणजे आपल्याला वाटतंय ना कुठं फॉरेनला जायचं आहे, कुठं जायचं आहे, कुठं गेलो नाही तिथं स्वित्झर्लंडला जायचं आहे, काय अजून काय काय असतं चांगलं चांगलं बघायचं का विशाल भैया, दुबईला जायचं आहे. हां म्हणजे तिथं जायचं आहे का, तिथलं सगळं बघायचं आहे, भोगायचं आहे, हे भाव ना. तर सांगतायत की असं एकही क्षेत्र नाही राहिलं, एकही परमाणू नाही राहिला ज्याला तुम्ही भोगलं नाही, जिथं तुम्ही गेला नाही. पण सुख नाही मिळालं ना. फिरून फिरून परत काय म्हणतात शरीरामध्ये जन्म मरणच करत राहतोय. पण त्या सिद्ध शिलेवर कधी गेलो नाही आपण. सिद्ध रूपामध्ये असं निगोदी रूपामध्ये गेलो अनेक वेळा, पण सिद्ध नाही झालो. मग सिद्ध व्हायचं तर थोडंसं तत्व समजून घ्यायला पाहिजे. मग याच्यासाठी एक त्यांनी कथानक सांगितलं होतं की कोणी मुनिराज होते आणि त्या मुनींचं एवढी चांगली साधना होती की ते साधना करत असताना त्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती झाली, ते मुक्त झाले. पण त्यांच्यावर पूर्वी उपसर्ग झाला होता. मग म्हणून त्याच्यासाठी स्टोरी सांगितली. इसी भरत क्षेत्र के भीतर सौरीपुर में राजा अंधकुष्टि राज्य करता था. एक समय इस नगर के बाहर गंधमादन पर्वत के ऊपर सुप्रतिष्ठित मुनि ध्यान में स्थित थे. कौन मुनि? सुप्रतिष्ठित नावाचे मुनि होते, ते ध्यानस्थ होते. उनके ऊपर किसी सुदर्शन नामक देव ने घोर उपसर्ग किया. इस भीषण उपसर्ग को जीतकर उक्त मुनिराज ने केवल ज्ञान को प्राप्त किया. उपसर्ग झाल्यावर केवल ज्ञान का होतं? कर्मांची उदिरणा होत असते, म्हणजे कर्म पटपट निघून जातात. तुम्हाला पाहिजे म्हणजे पटपट निघून जायला पाहिजे का? कर्म म्हणजे दुःख, कर्म म्हणजे बंधन, कर्म म्हणजे संसार नष्ट होऊ दे का? हो म्हणावं. आशीर्वाद देतात बरं का आचार्य. लगेच नष्ट होतो संसार आपला. मग संसार चांगला करायला आलाय का नष्ट करायला आला? इथं नष्ट करायला आलो ना. निर्णय तर तेवढा असू द्या की नाही आपल्याला पडायचं. तर सुदर्शन नामक देवने उपसर्ग केला आणि त्याच्या निमित्त त्यांच्या कर्मांची निर्जरा झाली आणि केवल ज्ञानाला प्राप्त झाले. ते यह जानकर अंधकुष्टि ने वहाँ जाकर उनकी पूजा और वंदना की. अंधकुष्टि राजा त्या राज्याचा, आणि त्याच राज्यामध्ये बाहेर या कुठले मुनी? सुप्रतिष्ठित मुनींना केवल ज्ञान झालं.
आणि मग हा राजा जाऊन तिथं दर्शन करतो आणि त्यावेळेस त्यांच्यावर उपसर्ग झाला होता ना, मग त्याला शंका आली आहे. उसने उनके ऊपर किए गए उस उपसर्ग के कारण को पूछा, तुमच्यावर उपसर्ग का झाला आहे भगवान? भगवान म्हणजे मुनी असताना उपसर्ग झाला आणि ते मुनी देव झाले. केवली बोले, जम्बूद्वीप संबंधी भरत क्षेत्र के, स्वतःची स्टोरी सांगतायत बरं का, म्हणजे आता केवल ज्ञानातून दिव्यध्वनीतून फिरतंय. भरत क्षेत्र के भीतर कलिंग देश में एक कांचीपुर नगर है, उसमें सुदत्त और सूरदत्त नाम के 2 सेठ रहते थे. उन्होंने बाहर जाकर व्यापार में बहुत सा धन कमाया. जब वे वापस आए और अपने नगर में प्रवेश करने लगे तब उन दोनों ने टॅक्स ग्राहक अधिकारी के भय से, काय करता हो तुम्ही? आपली स्टोरी आहे सगळी, दुसऱ्याची नाही आहे. काय करता? टॅक्स चुकवता ना, चोरी करता का नाही? तेच सांगायला लागले. आपण चोरी करतो ना, ते पण करत होते. टैक्स ग्राहक अधिकारी के भय से उस सब धन को एक स्थान में भूमि के भीतर गाड़ दिया. म्हणजे आल्यावर परदेशातून आले आणि नाक्याच्या आतच, नाक्याच्या बाहेर, अजून नाक्यात प्रवेश करायच्या आधी त्यांनी काय केलं, त्याचं टॅक्स लागू नये म्हणून त्याला पुरून ठेवलं. पण ही बातमी त्या दोघांनाच माहिती होती. उक्त धन को गाड़ते हुए किसी ने तीसरे ने देख लिया था. हे त्यांना माहीत नाही. ह्यांना वाटलं काय, तुमच्याजवळ किती धन आहे हो, तुम्हाला वाटतं मलाच माहीत आहे. सगळ्याला माहीत असतं बरं का, कारण पॅन कार्ड घेऊन फिरता तुम्ही. काय असतं ते सगळ्या जगाला माहिती असतं. ते फक्त त्याचं कोडिंग कळलं ना, सगळं काय म्हणते ते, तुमचं काय 1 नंबर किती, 2 नंबर किती, विशाल भैया सगळं कळतंय. मला पण कळते बरं का. उक्त धन को गाड़ते हुए किसी तीसरे ने देख लिया था, सो उसने भूमि को खोद कर उस धन को निकाल लिया. तत्पश्चात जब वह धन उन्हें वहाँ नहीं मिला, तर ते आत गेले नगरात. परत आले जेव्हा दोघं जण ठरवून आले आज आपण धन काढू म्हणून, तर तिथं धनच नाही. काय झालं सांगा? हां, काय झालं? तिसरा माणूस घेऊन गेला. हे कुठं माहित आहे हे दोघांना? कारण दोघांनी काय म्हणलं होतं, आपल्या दोघांनाच माहित आहे. त्यामुळं काय झालं तर त्या दोघांमध्ये, हा म्हणला तू घेतलं, तो म्हणला तू घेतलं. खरं कोण बोलणार असं वाटलं दोघांना, पण ॲक्च्युली दोघांनी पण घेतलेलं नव्हतं. आणि त्याच्यामध्ये काय झालं, तत्पश्चात जब वह धन उन्हें नहीं मिला तब वे एक दूसरे के ऊपर संदेह करके उसके निमित्त से लढे मरे. काय झालं, असं असतंय धन म्हणून लांबूनच त्याला रामराम करायचं. जेवढं त्याच्या जवळ जायचा प्रयत्न करणार तर ते मरावंच लागणार त्याला. इस प्रकार मरकर वे प्रथम नरक में नारकी उत्पन्न हुए. इतकं त्या धनाचे अनेक गोष्टी सांगितल्यात ना, म्हणजे त्याच्या निमित्तात अनेकांचा जीव गेला. जसं सांगितलं, तो एक काय म्हणायचं, रोजीरोटीवर काम करणारा मनुष्य असतो आणि त्याला धन मिळाला आज पगार, आठवड्याचं का महिन्याचं असं, आणि त्याचं छोटं कुटुंब, त्याचा छोटा मुलगा घरामध्ये खेळतोय आणि तो पगार घेऊन आला, असं बंडल घेऊन आला नोटांचं, आणि आनंदाने बायकोच्या हातात दिलं. आजची पगार झाली म्हणून बायकोनी खेळत खेळत मुलाच्या हातात दिलं, छोटा मुलगा, आणि घरात चूल होती. काय झालं, त्या छोट्या मुलाला ते काय माहिती आहे, पैसे आहेत, धन आहेत, इम्पॉर्टंट आहेत, गेला खेळत खेळत आणि माहिती आहे तुम्हाला, चुलीत टाकला तो बंडल. आणि असं किती म्हणून वाचवणार. काय झालं, कळेपर्यंत जळून खाक. आणि काय झालं मग त्याच्यानंतर, वडिलांना इतका राग आला की महिन्याची कमाई गेली ना, आता धन नाही आहे, महिना कसा जायचा. इतका राग आला, तो सगळा राग गेला त्या छोट्या मुलावर. त्या मुलाला उचललं आणि चुलीत टाकलं. तो मुलगा तिथल्या तिथं मेला. आता तो मुलगा मेला म्हणून आईने काय केलं, गळफास लावून घेतला. आणि ते दोघं मेले म्हणून हा गेला ट्रेनच्या खाली. काय झालं, असं असतं धन. म्हणून त्याची ठेवा जवळ फक्त, पण त्याच्याशी किती आसक्ती, किती ममत्व करणार तर निमाने नाश होणार. तर ते दोघं पण काय झालं, लढले आणि मेले. इस प्रकार मरकर वे प्रथम नरक में नारकी उत्पन्न हुए. वहाँ से निकल कर वे असे एक भाव नाही, अनेक भाव गेले मध्ये, जे की एकमेकांशी वैर. कारण काय हो,
शंका फक्त एकमेकांवरची एवढंच कारण होतं, न काय ह्याचं त्याच्याशी द्वेष होता न त्याचा ह्याच्याशी, पण त्या धनाच्या निमित्तात जी शंका झाली ना त्याचा एकमेकांनी घात केला त्याच्या निमित्तात. वहां से निकल कर वे मेंढा हुए म्हणजे बेडूक, और उसी प्रकार परस्पर में लड़कर मरण को प्राप्त हुए. पूर्वसंस्कार आहेत ना, प्रत्येक भवात एकमेकांना मारतात. आता इथं मेंढा झाल्यावर काय धन होतं का हो, मग का मारलं? संस्कार. म्हणून आता पण आपल्याला एखाद्याशी वैर होतं, शत्रुता होते, समजून घ्या पूर्वभवातनं कोणीतरी भेटायला आलं आपला. आपल्या पोटी जन्मलेला मुलगा कोण असतो माहित आहे का? कोण असतो विशाल भैया? वैरी असतो ना, बोलवा निशेला सांगू आपण. त्याला तर वैराग्य होईल तुम्हाला, नाही तर पूर्वजन्माचं वैरी पण असेल, नाहीतर प्रेमी पण असेल, ज्याला तुम्ही या भवामध्ये वैर करणार. म्हणून पटत नसतं मुलांची. पटतं का हो म्हणा. वडिलांचं मुलाशी, मुलाचं वडिलांशी. मेंढा झाले आणि परत परस्पर लढून मेले. फिर वे गंगा नदी के किनारे पर बैल हुए और पूर्व के समान ही लड़कर मृत्यू को प्राप्त हुए. कळते का? तिर्यंच्यातच जन्म होत चाललाय, कारण चुकीच्या परिणामांनी मेले. तत्पश्चात वे सम्मेद पर्वत पर बंदर हुए. इथं त्यांचा टर्निंग पॉइंट येणार होता. पहले ही के समान उन्होंने फिर से आपस में युद्ध किया. काय म्हणायचं, तर जिथं हा जन्मणार ना तिथंच तो जन्मणार. असं नव्हतं की एका घरातले पण नियमाने जवळजवळ जन्मणार, एका जंगलात जन्मले तर तो पण तिथंच जन्मणार. असं बंदर झाले आणि तिथे सुद्धा पूर्वसंस्कारवश त्यांनी परस्परामध्ये युद्ध केलं. इस युद्ध में सुदत्त का जीव जो बंदर हुआ था. कोण सुदत्त? त्या दोघांपैकी एक जण सुदत्त होता, दुसरा सूरदत्त होता. तर सुदत्तचा जीव बंदर झाला होता, तो त्या लढाईमध्ये तत्काल मेला. एकमेकांच्या वार झाल्यामध्ये तो तत्काल मेला. आता दुसरा जो बंदर होता ना तो अजून तडफडत होता, परंतु दूसरा यानी सूरदत्त का जीव मरणासन्न था, अजून मेला नव्हता. उसे उस मरणोन्मुख अवस्था में देखकर सुरगुरु और देवगुरु नाम के चारण ऋषियों के द्वारा उपदेश मिला. काय असते ना, एक काय म्हणायचं संयोग असा की समेत शिखरजी पर्वतावर होते. असं नाही आहे की शिखरजी चढला तिथे गेला म्हणून प्रत्येक जीव मुक्त होतो, भगवानच बनतो, असं नाही. हे बंदर आहेत तिथं. तर ते परस्परामध्ये अशा वैरानी मेले आणि तिथं कुठं जाणार हो मग? चांगल्या क्षेत्रावर मरण आलं तर कुठं जाणार? चांगलं क्षेत्र असू दे पण परिणाम चांगले नव्हते ना, त्यामुळं मरून तो दुर्गतीला गेला. कोण? सुदत्त. आणि या सूरदत्तला त्या मरणाच्या सन्मुख असताना 2 चारण मुनींचा उपदेश मिळाला आणि त्या उपदेशामध्ये त्यांनी नमोकार मंत्र सांगितला, काय ध्यान सांगितलं, काय त्याच्या आत्म्याची जागृती करून दिली, आत्म्याबद्दल संबोधन केलं, काय असतो आत्मा. आणि मग त्याचं भेदविज्ञान करण्यासाठी म्हणून त्यांनी त्याला खूप चांगल्या रीतीने संबोधन केलं. उसके प्रभाव से वह मरकर सौधर्म स्वर्ग में चित्रांगद नाम का देव उत्पन्न हुआ. मेला तो पण आणि मरून कुठे गेला? चांगल्या गतीला गेला. भलेही लढला होता तरी मरणाच्या समोर जर चांगले परिणाम झाले त्याचे, तर समाधी मरणपूर्वक तो कुठे गेला? देवपर्यायात गेला. तत्पश्चात वहां से च्युत होकर कांचीपुर के राजा अजीत सेन और रानी सुभद्रा के समुद्रदत्त नाम का पुत्र हुआ. फिर वह तप के प्रभाव से अहमिंद्र हुआ. पश्चात वहां से च्युत होकर सुप्रतिष्ठित नाम का पुत्र हुआ. कोण आहेत सुप्रतिष्ठित? म्हणजे कोणाचं नाव होतं? मुनी. हां, मुनी झाले ना, ते स्वतःचं स्टोरी सांगायला लागलेत. म्हणजे कोण आहे सांगा सुप्रतिष्ठित? त्या बंदरमधला सूरदत्त. सूरदत्तचा जीव आहे तो असं ट्रॅव्हल करत करत सुप्रतिष्ठित मुनी झाले. म्हणजे आता देव झाले, केवली भगवान झाले. दुसरा कुठं गेला हो? सुदत्त का जीव चिरकाल तक परिभ्रमण करके सिंधु नदी के किनारे पर
तापस मृगायण और विशाला के गौतम नामक पुत्र हुआ था। एका तापसीचा म्हणजे अन्य मतवादींचा पुत्र झाला, जो कि पंचाग्नि तप के प्रभाव से ज्योतिर्लोक में सुदर्शन नामक देव हुआ था। कोण सुदर्शन? उपसर्ग केलेला देव होता ना सुप्रतिष्ठित मुनींवर. का उपसर्ग केला? पूर्वीचं वैर होतं ना. इथं हे मुनी झाले तरी सुद्धा असे परिणाम नाही होत. हे मुनी आहेत ह्यांच्यावर आपण नकोय उपसर्ग करायला. काहीही विपरीतता होते परिणामात. भलेही तो समजा जीव जिनभक्त असेल तरी सुद्धा जर एखाद्याला बघून आपल्याला वैर होतंय ना तर समजून घ्या की आपली जिनभक्ती खोटी आहे ॲक्च्युली तिथं, किंवा त्या वैराला आपण नाही जिंकू शकत आहे. नियमाने त्याचा उदय आला आणि त्याच्या आहारी गेला तर पुन्हा धर्मापासून दूर जातो. आणि त्यांनी काय केलं? सुदर्शन नावाचा देव झाला. वह कहीं पर जा रहा था, विमानातून कुठेतरी चालला होता आणि तिथं उसका विमान जब, आता हे मुनी होते खाली, भावलिंगी संत जिथं पण असतात तिथून वरून जाताना ते विमान अडतं. त्यांच्यावरून जाऊ शकत नाही, कारण खाली जर देवशास्त्र गुरु असतील तसे तर त्यांच्यावरून चालायचं नसतं, माहीत आहे. आपल्या घरामध्ये आपण जिनवाणी कुठे ठेवतो किंवा देव असतील तर कुठे ठेवतो, त्याच्यावरचं स्पेस रिकामं ठेवायचं, नाहीतर मग सगळ्यात वर देवाला ठेवायचं. देव ठेवूच नाही घरामध्ये, पण जिनवाणी वगैरे असेल तरी आपण असं ठेवलं आणि वरून चाललो तरी दोष आहे. म्हणून त्याच्यावरून चालायला येत नाही, तर ते विमान नियमाने अडत असतं. देव जाणार असतील त्याच्यावरून तर ते विमान अडलं सुदर्शनचं. आणि मग अवधी ज्ञान असतं देवांना. त्यांनी विचार केला की देव विमान का नाही पुढं जात आहे, आणि काय कळलं? पूर्वीचा शत्रू मुनी नाही दिसले. प्रिय असेल तरी अडतं आणि शत्रू असेल तरी अडतं विमान, आणि हे देवशास्त्र गुरु असतील तरी अडतं. मग त्यांनी पाहिलं तर कळलं काय त्याला? उसका विमान जब मेरे ऊपर आकर रुक गया तब उसने वह उपसर्ग किया. हा माझा पूर्वीचा शत्रू आहे, आठवलं सगळं आणि त्याला मारण्यासाठी म्हणून पुन्हा भाव झाले. उपसर्ग केला त्यांनी, पण त्यांचा अंत नाही झाला. कशाचा अंत झाला? संसाराचा अंत झाला. उलट सगळ्या कर्मांचा अंत झाला आणि ते केवली झाले. इस प्रकार केवली के द्वारा प्रतिपादन करने पर उस सुदर्शन यक्ष ने सम्यक दर्शन को ग्रहण किया. कोण कोणाला सांगाले हे? कोणाला सांगतायत? अंधकृष्टी राजाला सांगतायत. कोण ऐकायला लागलंय? मी सगळे ऐकायला म्हणा की सुदर्शन देव ऐकायला लागलाय तिथं, आणि ते ऐकून त्याला सगळं मागचं स्मरण झालं आणि काय म्हणायचं, पश्चाताप झाला, आपण असं कसं केलं. आणि त्यांनी काय केलं? त्याच ठिकाणी सम्यक दर्शनाला ग्रहण केलं. म्हणजे अनेक पुराणांमध्ये जे कथा येतात ना त्यातून एवढा बोध घ्यायचा आहे. माझा समजा कोणी शत्रू आहे समोर माझ्या, मी त्याच्याशी शत्रुता काढायला गेलो तर शत्रुता तर संपणार नाही आहे, पण मी जर क्षमाभाव ठेवला, भलेही त्याच्याकडून शत्रुता होतीये अनेक वेळा, पण माझ्या क्षमेच्या निमित्तात कदाचित कधी ना कधी तो जीव सुधरेल. पण मी विरोध केल्यावर किती सुधारणार? त्यांनी अरे म्हणला, आपण काय म्हणायचं? मी अरे म्हणले, तुम्ही काय म्हणणार? म्हणणार काय? त्याच्यामुळेच वाढते परत. कसं संपणार मग? म्हणून सांगितलं ना, अनेक कथांमध्ये तेच येतं. पार्श्वनाथांवर उपसर्ग झाला तर ते स्थिर राहिले. कमठाला विरोध करायला गेले असते तर 10 भाव तरी लागले संपायला, अजून अनेक भाव लागले असते. आणि मग 10व्या भावात काय झालं? कमठाची परिवर्तन झालं आणि त्याला पण सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. म्हणजे पोरांना, आपली पोरं आपल्या विरोधी असतील समजा, तर त्यांना कसं सुधारायचं? छडी घेऊन मारून मारून जा, शिक, ऐक असं करून असं नाही होणार आहे. मार्गदर्शन करा. आपण जर विरोध करायला गेला किंवा त्यांच्या मनाविरुद्ध करायला गेलो तर वैरी बनतात, ते धर्मप्रेमी नाही बनत. म्हणून धर्म शिकवायचा आपल्याला तर काय म्हणायचं? क्षमा धारण करून शिकवा. त्या यक्षाला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. जर एका नमोकार मंत्राच्या संबोधनाने वह बंदर भी इस प्रकार की विभूति को प्राप्त हुआ
तब भला उसके फल का वर्णन कहाँ तक किया जा सकता है. फक्त एका नमोकार मंत्राचं इतकं महात्म्य आहे, तर जर अगाध जिनवाणी आपल्याला समजली, आपल्या आत्म्याचं स्वरूप समजलं, तर आपण का नाही सिद्ध होणार. म्हणून सांगायला सिद्ध बनायचं तर थोडंसं आपल्याला पण पुरुषार्थ करावा लागणार, थोडंसं काय म्हणायचं झगडावं लागणार. कोणाशी? आपल्या परिणामांशी, आपल्या मोहाशी. आपला मोह आहे ना, कोणाशी आहे? सगळ्यात मोठा मोह या शरीराशी आहे. आणि लोकांना धर्म म्हणजे काय वाटतो? धर्म म्हणजे त्याग, धर्म म्हणजे संयम, धर्म म्हणजे बर्डन, धर्म म्हणजे तुमच्या तोंडात नाही ऐकायला पाहिजे ॲक्च्युली, मी सांगते सगळं. धर्म म्हणजे काय हो? हां, कसा आहे धर्म? थांबा बघी, शास्त्रातलं तर का सांगू मला, तुमच्या जीवनातलं सांगा. धर्म म्हणजे काय हो? बर्डन आहे ना. आता काय अहो, त्यांचं नको, तुमचं सांगा आम्हाला. त्यांचं ते सांगतील की काय हो धर्म कसा आहे. खोटं नाही, खोटं नाही, खरं खरं. विशाल भाई, धर्म म्हणजे प्रश्न पडलाय का काय? छान. आज जयश्री काकीला कौतुक केलं तुमचं. म्हटलं धर्मपुत्र आहे, बरोबर. ते त्यांना हां समजेपर्यंत किती स्थिरता पाहिजे, पण पेशन्स नसणार ना आपल्याला. म्हणजे काय म्हणायचं, माताजी सांगतात की महान भाग्य आहे आपल्याला की खरा धर्म मिळाला, खरे गुरु मिळाले, आणि आपल्याला तसे भाव होणं ते दुर्लभ अजून. म्हणजे अनेक जण आहेत की आता पण जिनधर्मी म्हणतात, पण काय माहिती हो जिनधर्मातलं. म्हणून आपलं भाग्य आहे की आपल्याला मिळालंय हे, तर करा ना प्रयत्न. जाऊ देत किती होतंय तेवढं. काय लगेच सगळं सोडा म्हणून सांगत नाहीत, लगेच दीक्षा घ्या म्हणून सांगत नाहीत आपल्याला आचार्य, पण माहिती तर करून घ्या. ती धारणा आपल्याला अनेक भवामध्ये कार्यकारी ठरेल, आणि त्याच्या निमित्तातच आपल्याला आत्म्याची ओळख होणार आहे. अन्य सगळ्या धर्मामध्ये सदाचार सांगितला जाईल, पण सम्यक दर्शन नाही सांगितलं जाणार. माहीतच नाही आहे ती कला कोणाला. त्यामुळं मिळालंय ना इथं आपल्याला तेवढी उपलब्धी करायची, बाकी होणार नंतर, नाही असं नाही आहे. पण या भवात जन्मलोय तर सम्यक दर्शन प्राप्त केल्याशिवाय हा भाव मी सोडणार, हे शरीर मी सोडणार नाही. आणि त्या सम्यक दर्शनाची आराधना करायची आहे. सम्यक दर्शन म्हणजे मी आत्मा आहे ही जाणीव. मोठं मोठं शब्द असलं तरी सुद्धा त्याचा भाव एवढाच आहे. मी स्वतःला काय समजतो? काय नाव तुमचं भैया? माझं नाव जीव. तुमचं नाव काय हो? त्या जीवाचे पप्पा. जीवाचे पप्पा नसतात कधी. जीवाचे माता कोण आहेत? जीव आहे हे बघा ना. मग तिथं आपल्याला भेद नाही वाटणार की हा मुलगा आहे, हे पती आहे, हे पत्नी आहे, आई आहे, वडील आहे. सगळीकडे आपण त्या पर्यायाकडून बघायला जातोय. त्यामुळं जीव ही दृष्टी राहत नाही. जसं एका मातेला 2 पुत्र असतील तर त्या दोघांकडे पाहण्याची दृष्टी मुलं म्हणूनच पाहणार आहे. असं नाही की हा कोणी परका आहे आणि हा माझा आहे, असं नाही. असं म्हणतात बरं का आजकाल. काय करते, पहिलं पोरग आईचं पण दुसरं पोरग वडिलांचं. असं असतं का? म्हणजे भेद करायला जात आहे, पण दृष्टी हीच आहे ना की माझी मुलं आहेत. म्हणजे समानता आली ना. मग असं समान जीव रूपाने पहा. आजपर्यंत बघितलं सगळ्या रूपाने, पण जीव दिसला तर त्यांचं पण कल्याण आणि आपलं पण कल्याण. मग आपल्याला शिदोरी द्यायची आहे त्यांना बरं का. तर तुम्ही काय देणार? आई काय देणार? आणि तुमचे आई वडील आहेत का ते? होय, बरं. दोघं पण जीव आहेत हो. तर आपण त्यांना काय देतो? खाद्य. म्हणजे त्यांच्यावर संस्कार काय करतो मुलांवर? धर्म किती दिला ते सांगा. जाऊ बाकीचं सगळं नका सांगू. किती इस्टेट दिली विचारे ना मी. किती धर्म दिलो आपण त्यांना. किती मिळालं भैया? काय नाही. कंप्लेंट करताय का काय? स्वाध्याय ध्यानाची रुची असेल ना किंवा परिचय असेल ना, तर एक जिज्ञासा राहते, एक काहीतरी स्वरूप कळतं. म्हणून एक सगळे मिळून स्वाध्याय करायचं घरामध्ये. एकत्र असतं का वेगवेगळे राहतात? ते कोण आहे? एकत्रच स्वाध्याय करा असं सांगते हो.
एकत्र संसार करताय की तुम्ही, पण एकत्र स्वाध्याय करा, तर त्यातून बाहेर पडायचा मार्ग मिळेल आपल्याला. आणि स्वाध्यायातून एकमेकांचे विचार बदलतात ना. काय म्हणायचं, कदाचित काय वाचलं तर त्यातून आनंद प्राप्त होऊन एखाद्याला मार्ग मिळू शकतो, एखाद्याचं कल्याण होऊ शकतं. खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. आपण बाहेर जाताना लग्नाला त्या हाय त्या कपड्यांनी जायचं, किती सहज त्यांनी बदलतो तिथं. आपण रुची असती ना आपली ज्या ठिकाणी. आता असं बी ऐकलं एकांचं की परवा कुठलं तर एक काय मुहूर्त फार चांगलं होतं म्हणे, एका दिवशी लय लग्न होती. म्हणले एका दिवशी पंढरपूरला लग्नाला गेलो, तिथून अकलूजला आलो, इथून तिकडं गेलो. म्हणले सगळ्या लग्नाला कसं शक्य आहे हो एका वेळेस सगळं? हां, सगळं शक्य असतं आपल्याला. फक्त आपण काय करतो माहिती का, अवघड करायला लागलोय. दिवसभर शुद्धात बसा की काय प्रॉब्लेम आहे आपल्याला, कधीच बदलू नका कपडे. मग किती सोपं आहे हो म्हणा. फक्त सांगितलं जिथं आपल्याकडं जॉईंट आहे ना अशा ठिकाणी नाही गेलं तर त्याच्यामध्ये पण बाधा नाही आहे. शौचालय जर असेल ना तर त्या ठिकाणी गेलं तर कपडे बदलायला आंघोळ करायला पाहिजे. पण जर स्वतंत्र असेल ना तर तिथं आवश्यकता नाही आहे. मग आपले कपडे जर धुतलेले असतील बाजाराला किंवा इकडं बाहेरचे वगैरे कुठले शिवलेले नसतील तर त्या कपड्यांनी दिवसभरात कधीही वाचू शकतो आपण. म्हणून आम्ही असं दिवसभर असतो. शुद्धात बसायचं तर कधी पण आपल्याला पाहिजे तेव्हा कल्याण करू शकतो. म्हणजे थोडंसं बाहेरचा विचार सोडावा लागतो, दुसरं काय नाही. आपल्याला बाहेरची जेवढी जास्त रुची आहे ना त्यामुळं कधी वाचा आणि कधी इतकं मोठं कसं वाचा असं. उलट आम्हाला वाटते कधी वाचायचं कधी नाही वाचायचं असे भाव होतात. म्हणजे होऊ देत ना, एकदा स्टेप तरी घ्या पुढं. आणि एक पुस्तक देते तुम्हाला मी, ते तुम्ही कधी पण वाचला तर चालतंय. त्याच्यामध्ये काय संस्कृत नाही किंवा असं काय श्लोक वगैरे नाही आहे. पण शास्त्र वाचा, माझं त्याच्यात निषेध नाही आहे, वाचायलाच पाहिजे. कारण मूळ ग्रंथ आहेत ते आचार्यांचे, त्याच्यातून आपल्याला वेगळा बोध मिळतो. जे काय परिचय म्हणून एक प्राथमिक म्हणून माताजींचे पण पुस्तकं वाचले असतील तर समजते की कसं आपण धर्म केल्याचं फळ काय मिळतं, संसार केल्याचं फळ काय मिळतं, कषाय केल्याचं फळ काय मिळतं. या सगळ्याचं त्यांनी उदाहरण देऊन माताजींनी सांगितलेत उदाहरणं त्या पुस्तकातून. त्या पुस्तकांमध्ये पण काही नाही आहे, ते वाचलं तरी चालतंय. तर स्वाध्यायाची प्रेरणा घ्या आणि आपलं कल्याण करा, तर आपण पण सिद्ध बनू शकतो. 2 मिनिटं ध्यान करू. स्वाध्यायाचं फळ ध्यान आहे, त्यामुळं म्हणजे एक विशुद्धी झालेली असती. जेव्हा तुम्ही स्वाध्याय करताना मला कळालं अरिहंत म्हणजे काय आहेत, सिद्ध म्हणजे काय आहेत, मग एक जिज्ञासा उत्पन्न झालेली असती, आत्मा म्हणजे काय आहे. त्यामुळं जेव्हा वाचतो ना तेव्हा काय म्हणायचं, एक फील्ड तयार झालेली असती, एक पात्र तयार झालेलं असतं. मग त्यामध्ये तुम्ही विषय द्यायला पाहिजे. म्हणजे तो कोण आहे, तो मी आहे. काय म्हणायचं, जमीन स्वच्छ केली आहे तुम्ही, किंवा काय म्हणायचं घरातलं किचन कट्टा स्वच्छ केला आहे. कशासाठी केला हो, घाण करायला, स्वयंपाक करायला स्वच्छ केलाय, तर काहीतरी करा ना, त्यातनं फळ मिळू दे ना आपल्याला. मग असं आपण ज्ञानाला स्वच्छ केलंय आता या ध्यानात, या ज्ञानातून, या स्वाध्यायातून. मग त्याचं फळ म्हणजे ध्यान आहे. म्हणून 2 मिनिटं ध्यान करू. हो, जाणाम. हातावर हात ठेवा, डोळे अलगद बंद करा, ताठ बसा. पहा, जसे भगवान आहेत तसाच हा मी, शरीरापासून भिन्न, संसारापासून भिन्न, संसारी परिजनांपासून भिन्न जीव आहे. पहा, या जगात माझा कोणीही नाहीच, मी कोणाचाही नाहीच. माझा स्वभाव जाणणे पाहणे मात्र आहे. संसार करणे हा माझा स्वभाव नाही. माझा आनंद माझ्या अधीन आहे, धनाच्या अधीन नाहीच.
धनाला परद्रव्य जाणा. अनंत सुखमय स्वरूपोऽहम् केवल ज्ञान स्वरूपोऽहम् जीवोऽहम्. ओम विसर्जन. नमो अरिहंताणं. नमो